मंत्री गिरीश महाजन यांनी जाणून बुजून केलेल्या कृतीच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। मंत्री गिरीश महाजन यांनी जाणून बुजून केलेल्या कृतीच्या निषेधार्थ त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि भीमाची वाघीण माधवी जाधव यांच्यावर प्रशासनाने कोणतीही कारवाई करू नये यासाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी प्रदेश सचिव ॲडव्होकेट संजीव सदाफुले, आप्पासाहेब लोकरे, जिल्हाध्यक्ष बबलू गायकवाड, शहर अध्यक्ष देवा उघडे, जिल्हा कार्यालयीन सचिव शिलवंत काळे, शहर युवक अध्यक्ष अमर साळवे, शहर प्रभारी सुहास सुरवसे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष इंद्रजित वाघमारे, शहर उत्तर प्रभारी नितीन क्षीरसागर, शहर सचिव मिनाज शेख, शहर युवक सचिव सौरभ लोंडे, उत्तर सोलापूर उपाध्यक्ष दत्ता वाघमारे, बलभीम कांबळे, महेंद्र कांबळे, आकाश इंगळे, प्रवीण गायकवाड, रोहन बनसोडे, प्रतीक लोकरे, सोनू गायकवाड आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। गिरीश महाजन यांनी काल प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जो काही शासकीय कार्यक्रम पार पडला त्या ठिकाणी भाषण करत असताना परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेणं कटाक्षानं टाळलं। यावरून हेच दिसतं की हे राज्यातलं सरकार आणि केंद्रातलं सरकार हे मनोवादी मानसिकतेचं आहे, बहुजनांच्या विरोधातलं आहे आणि संविधानाच्या विरोधामध्ये काम करणारी ही मानसिकता या ठिकाणी प्रकर्षानं दिसून येते। तेव्हा अशा मानसिकतेचा पहिल्यांदा मी या ठिकाणी जाहीररित्या निषेध करतो। ज्या दुर्भावनेनं महाजन यांनी बाबासाहेबांचं नाव घेण्याचं टाळलं ती दुर्भावना लक्षात घेता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी खरं तर त्यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे। आणि प्रजासत्ताक दिन म्हणजे लोकशाही आहे आणि ही लोकशाही ज्याच्यावर चालते ते संविधान 1950ला 26 जानेवारीला लागू झालं आहे आणि त्या संविधानाचा संविधानकर्त्याचं नाव तुला आठवत नाही याच्यासारखी अरे महाजना याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट कुठली आहे। बहुजन समाज पार्टी या गोष्टीचा निषेध करते आणि त्या ताई माधवी जाधव यांचा आम्हाला अभिमान आहे, सार्थ अभिमान आहे। बहुजन समाज पार्टी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे। आमदार झाला आणि मंत्री झाला याच्यापेक्षा दुर्दैव महाराष्ट्राचं कुठलंही नाही। अशा मंत्र्याला या फडणवीस या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला आपल्या मंत्रिमंडळातून काढून टाकावं व जी महिला ज्या महिलेने धाडसानं सांगितलं की बाबासाहेबांच्या नावाशिवाय काही होऊ शकत नाही त्यांना तुम्ही पोलिसांच्या ताब्यात देताय। अरे लाजिरवाणी गोष्ट आहे। या महाराष्ट्र सरकारचा आम्ही धिक्कार करतोय आणि जर का त्या भगिनीवरती काही कारवाई झाली तर अख्ख्या महाराष्ट्रभर आम्ही तीव्र आंदोलन करेल। गिरीश महाजन काल म्हणाले मी RSSच्या मुशीत तयार झालेला कार्यकर्ता आहे, माझ्याकडनं चुकून झाले। अरे RSSच्या मुशीत तयार झालेला संभाजी भिडे आहे, अमित शहा आहे, चंद्रकांत पाटील आहे, फडणवीस आहे आणि काल तू बी आहे। पण तुम्ही सगळेजण जाणून बुजून महापुरुषाच्या विरोधात वक्तव्य करता। भगतसिंग कोश्यारी असेल ज्याला काल पद्मभूषण पुरस्कार दिला, त्याने या देशाची अस्मिता असलेले कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्याविषयी गरळ ओकले, त्याला पद्मभूषण पुरस्कार देऊन महाराष्ट्राच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम या भाजप सरकारनं या मनोवादी सरकारनं केलं आहे।